कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्का, अगं तू पण ना माहीत थोडा वेळ थांबायचं ना हाटल्यात. दाजींची वाट बघायची थोडा वेळ. नाही तर काय, एक नंबरची भित्रसच आहेस खरंच. तुला काही झालं असतं म्हणजे? मग काय, अगं मुलींनो, हो हो, तिच्यावर असं ओरडू नका. ती सुखरूप आहे हेच बघून माझ्या जीवात जीव आलाय. नाहीतर चांगल्या भावनेने केलेल्या गोष्टींसाठी केवढी मोठी शिक्षा भोगावी लागली असती, ही कल्पनाही करमत नाहीये मला. तुळजा, तुला माझा राग आलाय ना? माझं चुकलं. मी तुला एवढं नाही बोलायला पाहिजे होत, पण काय करणार, बहिणींच्या बाबतीत काय घडलं ना की त्या काळजीने मला काय करावं काय सुचतच नाही. अगं माझा माझ्यावरच ताबा राहत नाही. मगाशी पण बघितलं ना, नाही नाही ते डोक्यात येत होत. तेजूची काळजी वाटत होती का मला, म्हणून मी कसा वागतोय, मी काय करतोय, काहीच कळत नव्हतं मला. खरंच चुकलं माझं. वाटलंच कान पकडून माफी मागतो. माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही. पण हा, त्यांना बाहेर पाठवण्याचा माझाही हेतू चांगला होता. हरकत नाही. पण सूर्या, तूच सांगतोस ना मला की कधी कधी माणूस चुकीचा नसतो, तर ती परिस्थिती चुकीची असते. आणि परिस्थितीवर तर आपण आपला राग काढू नाही शकत, म्हणून आपण आपल्या माणसांवर राग काढतो. आणि इथे तेच झालंय. किती समजूतदार आहे ना माझी बायको. किती प्रेम आहे ना माझा नवरा. हा, बायकोपेक्षा त्या बहिणींवर जास्त प्रेम करतो, पण मला तेच आवडतं. सूर्या, खरं सांगू, मी देवाकडे हीच प्रार्थना करते की असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळू दे. दादा वहिनी आता का तुम्ही दोघं डेटवर जायची तयारी करताय काय? काय डेटवर नाही, तेजूच्या लग्नाची तयारी करायची. पण म्हणजे दादा, तेजू अक्काच्या लग्नानंतर तू आमचं लग्न लावणार ना? हा, नुसती लावणार नाही, थाटा माटात लावणार. हा? किती स्वप्न बघितली होती मी लग्नाची, पण या सूर्य आणि तेजूमुळे ना साधी लग्नाची पत्रिका पण छापता येणार नाही मला. पत्रिकेचं सोडा, म्हणलं होतं प्री वेडिंगचं शूट करावं, पण ते पण होणार नाही. काय काय पोस्ट ठरवल्या होत्या म्हणून विचारू नको. हे असं तेजूला मी जवळ घेणार होतो, असा एक फोटो काढणार होतो, मग हळूच तिच्या मागून आहे ना असं मिठीत घ्यायचं, असा एक फोटो काढायचा, मग असं घालवरात समोर कॅमेरा आणि असं. बस 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 शत्रू भैया, मला भीती वाटायला लागल्या. आता घाबरायचंय काय यात? सगळ्या पोज माझ्या मातीत निघून गेल्यात. हे बघा शत्रू भैया, लग्नपत्रिका नाही छापल्या, जाऊ द्या. प्री वेडिंग नाही झालं, राहू द्या. लग्न तर धुमधडाक्यात करूया की. म्हणजे कसं? हे बघा, पिंट्याच्या आडून तुम्ही सगळी हाऊस मौज भागून घ्यायची. लय मोठा हॉल घेऊया, जंगी वाजंत्री मागूया, लय मोठा घोडा घेऊया. आणि या बघा, शेवटी पिंट्याच्या जागी लग्नाच्या पाट्यावर कोण उभं राहणार आहे? तुम्हीच ना.
आणि शत्रू भैया लग्न एकदाच होतं तर तुमचं लग्न ते कसं झालं पाहिजे एकदम वाजत गाजत वाजत अरे धुमधडाका झाला पाहिजे. छत्र्या म्हणून ना तू आम्हाला लय आवडतो बघ. काय नीच विचार आहेत तुझ्या. वा वा वा. वाकड्या गोष्टी आहेत ना बरोबर सुचतात तुला. पक्का आरामी आहेस बघ तू. हा पण आपल्याला त्याचा गर्व नाही बर का. हॉल हॉल 1 लाख. एक लाख 1 लाख 1 लाख कशाला? आपण घराच्या बाहेर मांडव टाकू, तिथेच करू लग्न. हा 20,000 होईल ते. हा जेवण जीवन 50,000. जेवण 50,000. आता मानपान 1 लाख रुपये. दादा काय गरज नाही, मानपण 50,000 होईल. किती भागू? 50,000. हे झालं. आता बँड नकोय मला. का? तुमचे कपडे नको, दिवाळीत घेतलेत ना, बस तेवढे. हा अरे असं का करताय? अरे आपल्या तेजूचं एकदाच लग्न होणार आहे. पोरगा अमेरिकेचा आहे. लोकांनी म्हणाल नको सूर्याने कमी खर्चात बहिणीचं लग्न केलं म्हणून. हे बघा मी सगळ्यांची हौसमौस करणार. हा तुळजा तू सांग तुला काय पाहिजे. मला तुझा आनंद पाहिजे. झालं. घ्या पुढचे लिहि. पुढे बागे दागिने लिहि. दागिने किती? 2 तोळे खूप झालं. अगं पण नाही म्हणलं ना दादा. 2 तोळ्याचे 1,40,000. हा काय काय झालं बघू. हॉल जेवण मानपान दागिने. हा पत्रिका लिहि 15,000 आणि किरकोळ खर्च एक 15,000 लिहि. बागे किती झालं सांग. 3 लाख. 3 लाख. 3 लाख बरोबर. 3 मग हाय की बजेट मध्ये. म्हणजे काय अडचण नाही. तुझं लग्न एकदम धुमधडाक्यात करू. आणि आलीस तर आपण सगळे आहोत ना अडचणींशी लढायला. काय हा आता सगळं चांगलं होणार. तुझं लग्न थाटामाटात करायचं आपण आहे ना. माझा घेऊया का पत्रिका छापायला. हा घ्यायचे का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.